सांगायचं इमानदारीच्या आज तुम्ही धडपड करताय की नाही समाजापायी आज तुम्ही धडपड करताना समाजापायी कसा वैलो कसा वैला रे साहेब आजही मातंग समाज फोन केलं वाजवाले डंगच्या डंग डंगच्या डंगच्या डंग डंगच्या डंगच्या डंग डंगच्या होईल काय आयस बोलत जा कपडं वाजल्या आयस होईल का पुंगी वाजविल्या आयस होईल का IPS होईल का मग चाटे कलाच्या विद्यार्थ्याला माझा प्रश्न आहे समाजाला आरक्षण मिळण्यासाठी तुम्ही जी धडपड करता हीच धडपड 20 वर्षापूर्वी सगळे मातंगाचे डोपडे खोलले असते ही धडपड 20 वर्षापूर्वी माझ्या मातंग भावाच्या पुंग्या बंद केल्या असत्या हे धडपड 20 वर्षाखाली पोतराजकी बंद केली असती त्यांना बाबासाहेबाचा मार्ग दाखविला असता माईची शपथ आणि बाबासाहेबांची शपथ सांगतो आणि एकटं काय घेऊन बसलात एक IPSचं काय घेऊन बसलात 20 वर्षापूर्वी डबडे खोलले असते पुंग्या बंद केल्या असत्या पोतराजकी बंद केली असती तर माझ्या मातंग समाज एक नाही 50 तिसरा एक आला शेवटचा माझा प्रश्न आहे अत्यंत महत्वाचा मला जो 5 मिनिटात तहसीलदार साहेब या ठिकाणी तहसीलदार साहेब आलेले आहेत शेवटचं बघा मला वंशज आमच्या वंशज बोलतात का असे बोलतात दादा गांडीवर आता मारून तहसीलदार आले की बदले बोलतात का वंशज तो म्हणाला बाबासाहेब असते तर या महाराजांच्या बोलते नाही तुम्हाला तसं सांगायलो गांडीवर आता मारल्या अण्णाभाऊ ढुंगणावर म्हणजे त्याचा समानार्थी शब्द तोच आहे ती शुद्ध भाषा आणि आमची आंबेडकरांची भाषा अर्थ एकच याचं उत्तर बघा माझा अण्णाभाऊ बाबासाहेबांकडे येतात माझा अण्णाभाऊ फकीरा कादंबरी लिहून बाबासाहेबाला अर्पण करतात माझा अण्णाभाऊ अंधश्रद्धेच्या विरोधात लिखाण लिहितात आणि हा नालायक नकली वंशज म्हणतो बाबासाहेब असते तर आमच्या डुंगरावर लाथा मारल्या असता तुम्हाला माहित आहे 1 ऑगस्ट 2026 ला मुंबईला साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठेंच्या स्मारकाचं उद्घाटन फडणवीसांनी केलं आणि उद्घाटन करताना सगळे तंत्र मंत्र होम हवन केलं हे अण्णाभाऊ साठेला मान्य होतं का होम करणं अण्णाभाऊ साठेला मान्य होतं जादूटोना मान्य होती पूजा मान्य होती इमानदारीचा सांगतो नकली वंशज आज माझा अण्णाभाऊ साठी असता तर 100% ती पॅन्ट अंडर पॅन्ट करून त्या गाडीवर आता मारल्या कारण साहित्य वाचता म्हणते स्मारकाचं उद्घाटन ब्राह्मण बोलून केलं याच्यावर तुम्ही विचार करा तो कोण्या मानसिकतेचा आहे शेवट माझ्या भाषणाला तुम्हाला शिकलेली